एकदा भल्या सकाळी नुकताच सूर्योदय होत होता. लाल वर्णाची सूर्यबिंबे क्षितिजावरून वरवर येत होती. ते पाहून कृष्ण यशोदेला म्हणाला, आई, तो बघ लाल रंगाचा चेंडू, तो मला खेळायला दे. यशोदा म्हणाली, बाळा, तो भगवान सूर्य आहे, चेंडू नाही. तो कसा आणून देणार? यशोदा डेऱ्यात ताक करीत होती. त्यामध्ये लोण्याचा गोळा तयार झाला होता. तो पाहताच कृष्ण आईला म्हणाला, आई, रांजणातला चंद्र मला खेळायला दे. यशोदेने त्यालाही नाही म्हणले. यावर कृष्ण म्हणाला, तू ताक घुसळतेस तेव्हा डेऱ्यातून घुम घुम असा आवाज होतो, तो आवाज तरी दे. यशोदा म्हणाली, असलं भलतं सलतं मागू नकोस, दूध पिऊन टाक, नसेल प्यायचे तर जाऊन झोप. असा हट्ट करायला लागलास तर तळघरातील बाबुलबुवा तुला घेऊन दूर जाईल, तो फार भयंकर आहे. हे पाहताच कृष्ण म्हणाला, आई, लवकर तळघरात मला घेऊन चल आणि मला तो बाबुलबुवा दे. यशोदेने कृष्णाला कडेवर घेतले आणि तळघरातील अंधाऱ्या खोलीत नेले. त्या क्षणी तळघरात लख्ख प्रकाश पडला. यशोदेला सर्व वस्तूमध्ये कृष्णच दिसू लागला. कृष्ण म्हणाला, कोठे आहे बाबुलबुवा? मोठमोठ्या डोळ्याचा बाबुलबुवा मला पाहिजे. पण यशोदाला काही बोलताच येईना. तिने कृष्णाला उचलले, तळघरातून बाहेर आली. कृष्णही तिच्या कडेवरून उतरला. बलरामाला घेऊन गोपी बरोबर खेळायला गेला. गोकुळातील सर्व गोपाळ बलवान बनतेत, त्याचे दूध तूप भरपूर मिळावे. केवळ द्रव्याचा अभिलेषाने गवळणी शुद्ध तूप लोणी मथुरीला विकण्यास नेऊ नये. गवळणींनी परिश्रमाने केलेला सकत दही दूध तूप मथुरेशील राक्षसांना खायला मिळू नये व ते शक्तिमान होऊ नये, हा कृष्णाचा हेतू असल्यामुळे तो दही दुधाची चोरी करत असे. वास्तविक नंदाच्या घरी गोरशाळा कमी नव्हते. एकदा कृष्णाने एका गवळणीच्या घरी गोपशाळा शिरला. त्याने घरात असलेले दूध दही तूप लोणी साय खवा इत्यादी पदार्थ गोकुळांना वाटून सोडले. मग ते दुसऱ्या घरी गेले. तेथील गोरस स्वतः खाऊन इतर गोपाळांनाही वाटून टाकला. अशा प्रकारे अनेक घरातील दूध दुभते यथोचित खाऊन टाके. एके दिवशी भरपूर दुपारी वेळ होती. गवळण घरातील पाणी संपले म्हणून घागर घेऊन यमुनेवर गेली. घरात कोणी नाही हे पाहून कृष्ण घरात शिरला. त्याने लोणी शोधून त्यावर ताव मारीन आणि खाणे सुरू केले. गवळणी पाणी घेऊन आली. बघते तर कृष्ण लोणी खात बसला. तिने रागाने विचारले, अरे चोरट्या, माझ्या घरात शिरून चोरून लोणी खाताना तुला काही वाटत कसं नाही? कृष्ण म्हणाला, मला विचारणारी तू कोण? तू चोरटी आहेस आणि हे घर तुझे आहे हे कशावरून? जेथे शरीर आपले नसते तेथे घरदार कोणाचे? यावर गवळणी म्हणाली, मग हे सर्व कोणाच्या मालकीचे आहे? कृष्ण म्हणाला, या आकाशाखालील जेवढे घरे आहेत ती सर्व माझी आहेत. असे म्हणून कृष्णाने तुपाची बरणी पुढे ओढली. हात घालून तूप खाणार तेवढ्याच गवळणीने त्याच्या हातून ती ओढून काढली. कृष्ण म्हणाला, अगं थांब, तुपात किती मुंग्या पडल्या आहेत, मी वेचून काढतो, तू तुझे काम कर. असे म्हणून कृष्णाने सगळे तूप फस्त केले. नेहमीप्रमाणे एके दिवशी कृष्ण गोपाळांसह एका गवळणीच्या घरी गेला. रात्रीची वेळ, गवळणी झोपली होती. कृष्णाच्या चावलेने ती जागी झाली. तिने पाहिले. सावधपणे उठून ती कृष्णाला अचूक पकडले. हे पाहून भीतीने सर्व गोपाळ पळाले. कृष्णाच्या तोंडातून त्याने दुधाची गुळणी धरली. गवळणीने त्याचे दोन्ही हात धरून ठेवले व ती त्याला मारायला तोच त्या गवळणीच्या तोंडावर त्याने दुधाची चुचकारी मारली. गवळणीच्या डोळ्यात दूध उडाले. तिने काही दिसेना. ती डोळे चोळू लागली. कृष्णाचे हात मोकळे झाले. संधी साधून तो तेथून पळून गेला. धावत जाऊन आपल्या सवंगड्यास मिळाला. नंतर ते सर्व दुसऱ्या गवळणीच्या घरात लपवत छपत शिरले. तेथे सर्व दही दूध तूप लोणी पोटभर खाल्ले. झोपलेल्या गवळणीच्या तोंडातील लोणी लावले आणि दह्याचे मडके तिच्या अंथरुणावर नेऊन ठेवले. दाराआड लपून बसला. थोड्या वेळाने सासू जागी होऊन पाहते तर काय, घरात दह्या दुधाचा सांडा विरसान एकही थेंब नाही. तिने दिवा लावून पाहिले. सर्व दरवाजे बंद होते. याचा अर्थ बाहेरून कोणी आले नाही. घरातील कोणीतरी हा विध्वंस केला असा तिने तर्क केला. त्यावेळी सुनेच्या अंथरुणावर दह्याचे मडके तोंडाला लागलेले लोणी तिने पाहिले. तिने झोपलेल्या सुनेला लात मारून उठवले. रागवून ती म्हणाली, अगं चोरटे, तुझं नेहमीच दही दूध तूप चोरून खातेस. आम्ही मात्र कृष्णावर दही दूध लोणी चोरतो म्हणून आळ घेतो.
आज तुझे कपट कारस्थान मला कळाले, असे म्हणून ती सुनेला बेधम मारू लागली. तेवढ्यात तिने दाराआड लपलेल्या कृष्णास पाहिले. हात जोडून त्याला विनवणी करू लागली, तुझ्या खोड्याची मला का शिक्षा, माझा काय अपराध. हे ऐकून मार खाणाऱ्या सुनेची कृष्णाला दया आली. तो दाराआडून म्हातारीच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, अगं म्हातारे, तुझ्या दही तुपाची चोरी तुझ्या सुनेने नाही केली. तुझ्याकडून होणाऱ्या सासूरवासाच्या भीतीने ती कशाला त्याला हात लावेल. मी मागे एकदा तिची चेष्टा केली, त्यावरून तिने मला भरपूर शिव्या दिल्या. याचा बदला म्हणून मी हे सगळे केले आणि तिच्या अंगावर खोटा आळ घातला. हे ऐकताच म्हातारी संतापली. सुनेला मारायचे थांबून कृष्णाच्या मागे धावू लागली. अशा प्रकारे कृष्ण गोकुळात बाललीला करत होता. कधी झोपलेल्या गवळणीला वेणीला खाटे बांधून तिच्या घरातील दूध दही संपेपर्यंत खाणार, तर गोपाळ वानर ह्यांना वाटून देणार. कृष्णाच्या हाती दही दुधाची मडकी लागू नये म्हणून काही बुद्धिवान गवळणी ती उंच टांगून ठेवत, पण कृष्ण बळराम खाली उभे राहून काठीने मडक्यांना छिद्रे पाडत आणि त्यातून गळणारे दही लोणी खात यशोदेला